नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया व्हीएटेक वेबेज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे 1334.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 106.62%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. व्हीएटेक वेबेज शेअर रेसेस 8% ऑन बॅगिंग ऑर्डर वर्थ ₹121 करोड. तर मित्रांनो, व्हीएटेक वेबेज लिमिटेडला ऑर्डर मिळाला आहे ज्याची किंमत आहे 121 कोटी रुपये आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला व्हीएटेक वेबेज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 10%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 191.23 रुपये आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला 24.46%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 11,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार Q3 रिझल्ट नेट प्रॉफिट जम्प्स 152% टू ₹112 करोड. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 152%ने इन्क्रीज होऊन 112 कोटी रुपये आला आहे आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 10%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NMDC लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 65.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 10.52%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 19,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, NMDC लिमिटेड टू इन्व्हेस्ट ₹70,000 करोड फॉर कॅपॅसिटी रॅम्प अप बाय 2030. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NMDC लिमिटेडचा नेक्स्ट 5 इयरमध्ये आपली कॅपॅसिटी 100 मिलियन टन पर ॲनम करण्यासाठी 70,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचा प्लान आहे आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज या PSU कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला 3%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या कंपनीबद्दल म्हणजे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 378 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 12.12%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 12,000 कोटी रुपये. तर मित्रांनो, रेलटेल सेक्युअर्स मेजर IT इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वर्थ ₹17 करोड फ्रॉम नवोदया विद्यालया समिती. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला मेजर IT इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स मिळाला आहे नवोदया विद्यालया समितीकडून आणि या प्रोजेक्ट्सची किंमत आहे 17 कोटी रुपये. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 11,953 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 19.63%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 4 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आज आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा स्टँड अलोन प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 12.6%ने इन्क्रीज होऊन 3,525 कोटी रुपये आला आहे आणि मागल्या फायनान्शियल इयरच्या
क्वार्टर 3मध्ये या कंपनीचा स्टँड अलोन प्रॉफिट किती होता तुम्ही इथे बघू शकता. आणि मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 15.6%ने इन्क्रीज होऊन 38,492 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या फायनान्शियल इयरच्या क्वार्टर 3मध्ये याचा रेव्हेन्यू किती होता इथे तुम्ही बघू शकता. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पॉवर लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 522.25 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.45%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 11.7%ने इन्क्रीज होऊन 3,057 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या फायनान्शियल इयरच्या क्वार्टर 3मध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट किती होता इथे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 5.2%ने इन्क्रीज होऊन 13,671 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या फायनान्शियल इयरच्या क्वार्टर 3मध्ये याचा रेव्हेन्यू किती होता इथे तुम्ही बघू शकता. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 131 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 2.96%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, टाटा स्टील बिकम इंडियाज फर्स्ट टू डेव्हलप हायड्रोजन ट्रान्सपोर्टेशन पाईप्स. तर मित्रांनो, हायड्रोजन ट्रान्सपोर्टेशन पाईप्स डेव्हलप करणारी टाटा स्टील लिमिटेड भारताची पहिली कंपनी बनली आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.